पहिला कामगार कामावर घेतला तरी उत्पादन किती केले 8 क्विंटल. सरासरी किती सरासरी कशी काढतात ते आणि सीमांत म्हणजे त्या घटकाने केलेलं उत्पादन त्याला म्हणायचं सीमांत उत्पादन. त्याने कामगार दुसऱ्या कामावर घेतला दुसऱ्या कामगार किती उत्पादन दुसरा घेतल्यावर दोघांनी किती केलं की दोघांचं आहे म्हणजे सरासरी किती झालं 20 भागिले 2 बरोबर आहे आणि 12 म्हणजे दुसरा कामगार कामावर घेतल्यामुळे त्या 12 क्विंटल उत्पादन दुसऱ्या कामगाराने केलं. परत तिसरा कामगार घेतला एकूण उत्पादन किती झालं 36 क्विंटल सरासरी किती झालं 12 ते 36 बरोबर आहे आणि तिसऱ्या कामगाराने उत्पादनात किती भर घातली 16 सीमांत उत्पादन बरोबर आहे. ही प्रवृत्ती कशी वाढते तुम्हाला उत्पादनाची वाढती प्रवृत्ती ह्याला काय म्हणायचं वाढते किंवा वाढती प्रवृत्ती. आता त्यानंतर बघा चौथा कामगार कामावर घेतला एकूण उत्पादन किती झालं 47 झालं सरासरी 11.75 आलं आहे आणि त्या चौथ्या कामाला किती उत्पादन केलं 11. आता पाचव्या बघा एकूण उत्पादन वाढलेलं आहे लक्षात घ्या परंतु हे सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन घटत चाललेलं आहे वाढत कुठपर्यंत 3 पर्यंत. त्यानंतर काय अवस्था आहे हळूहळू घटत चाललेलं आहे. आता त्यानंतर सातवा कामगार घेतला उत्पादन किती झालं 60 साहेबांनी किती केलंय 60 म्हणजे उत्पादन वाढतंय का आता नाही. त्यानंतर सरासरी 10 सीमांत 6 पुढे काय झालं आहे आता 8वा कामगार कामावर घेतला एकूण 56 झालं म्हणजे उत्पादनाची घट झाली आणि त्यामुळे -4 घट झाली. पुन्हा त्या ठिकाणी घेतला तीच अवस्था म्हणजे उत्पादन घटत गेलं तिथं म्हणायचं घटती प्रवृत्ती आणि इथं उणे प्रवृत्ती. म्हणजे या ठिकाणी त्या कामगाराला कामावर घेत असताना नेहमी उत्पादन विचार काय करत असतो की तो घटक कामावर घेतल्यानंतर किती प्रकारचे एकूण उत्पादनामध्ये वाढ करतो. जर उत्पादनामध्ये वाढच करत नसेल तर तो कामावर घेणे योग्य आहे का. तुम्हाला या ठिकाणी किती कामगार कामावर घेऊ शकतो 6. 7वा घेतला काय -4 किंवा 0 उत्पादन आहे बाकीवाला -4 आहे 9व्याला -6 म्हणजे त्याला जास्तीत जास्त कामगार किती घेऊ शकतो तो 6 कामगार. म्हणजे अशा प्रकारे हे बदलत्या प्रमाणामध्ये आपण बाकीचे घटक स्थिर आहे उत्पादनाचे जे बाकीचे घटक आहेत फक्त हा घटक आपण काय केलेला आहे बदलत गेलेला आहे. त्यामुळे एक घटक इतर घटक स्थिर असताना बघा इतर घटक स्थिर असताना उत्पादनाचा एक घटक बदलला असता उत्पादनामध्ये काय परिणाम होतो त्यालाच काय म्हणायचं बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत